भाजीला काही नसेल तर वेळेवर उपयोगी येतात हे सांडगे. म्हणूनच एकदा बनवून वर्षभर साठवले जातात हे सांडगे. तर आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने मिश्र डाळींचे सांडगे तयार करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये काही भागात या सांडग्यांना वडे सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यात बरेच वाळवणीचे पदार्थ तयार केले जातात. त्यातलाच हा पदार्थ म्हणजे सांडगे किंवा वडे. काही ठिकाणी हे वडे फक्त 2 डाळींचा वापर करून केले जातात, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या डाळी मिक्स करून मिश्र डाळींचे सांडगे तयार केले जातात. तर आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने मिश्र डाळीचे सांडगे तयार करणार आहोत. योग्य पद्धतीने सांडगे कसे तयार करावे आणि सांडग्यांना बुरशी न येता जास्त काळ सांडगे कसे टिकवावे ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर चला कडकडीत सुकवलेले एकदम कुरकुरीत असे मिश्र डाळीचे सांडगे बनवायला सुरुवात करूया. वडे बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप हरभऱ्याची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे. जी पिवळी मुगाची डाळ असते ती घ्यायची आहे आणि पाव कप घ्यायचं आहे उडदाची डाळ. तर ह्या सर्व डाळी आपल्याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. सांडगे बनवण्यासाठी डाळींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. तुम्ही इथे फक्त मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता सांडगे बनवण्यासाठी, किंवा नुसती चणा डाळ मूग डाळ सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 3 डाळी वापरलेल्या आहेत. आता या डाळीमध्ये भरपूर पाणी घालून मी डाळ चांगली चोळून अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे व्हाईट पाणी दिसत असेल ते पूर्णपणे निघेपर्यंत आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर इथे मी डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ह्या डाळीमध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे. डाळ भिजण्यासाठी भरपूर पाण्याची गरज इथे लागेल, त्यामुळे आपल्याला दुप्पट तिप्पट पटीने इथे पाणी घालायचं आहे आणि झाकण देऊन रात्रभरासाठी भिजवून घ्यायचे आहे किंवा 7 तासासाठी भिजवून घ्यायचे आहे. डाळी मी इथे रात्रभर भिजवून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकता यातलं पाणी पूर्णपणे कमी झालेलं आहे. म्हणजे डाळींनी हे पाणी चांगलं शोषून घेतलेलं आहे. डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत. पाणी भरपूर प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे. जर पाणी कमी पडलं तर डाळी व्यवस्थित अशा भिजल्या जाणार नाहीत. तर आता या डाळींमधलं पाणी आपण चाळणीच्या मदतीने गाळून घेऊया. भिजवलेल्या डाळी आपल्याला इथे वाटून घ्यायच्या आहेत आणि डाळी वाटताना जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये. त्यामुळे सगळं पाणी आपल्याला इथे गाळून घ्यायचं आहे. थोडंही पाणी राहता कामा नये. पारंपरिक पद्धतीने मी सांडगे तयार करते, त्यामुळे इथे मी पाट्याचा वापर करणार आहे. जर तुम्हाला डाळी पाट्यावर वाटायच्या नसतील किंवा तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही ह्या डाळी मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता. पाट्यावर वंटा स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने कोरडा करून मी इथे घेतलेला आहे. त्यानंतर बसेल तेवढी मी इथे डाळ घातलेली आहे. आता आपल्याला ही डाळ रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक वाटायची नाहीये. आणि ही डाळ वाटताना आपल्याला जराही पाण्याचा वापर करायचा नाहीये. डाळ अगोदरच चांगली भिजलेली आहे, त्यामुळे त्यात भरपूर पाण्याचं प्रमाण असतं आणि त्यातच ही आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. जराही इथे पाण्याचा वापर करायचा नाहीये. पाण्याचा वापर न करता रवाळ अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे. जर तुम्ही इथे वाटताना पाण्याचा वापर केला तर डाळीचे हे मिश्रण पातळ होईल, सांडगे व्यवस्थित होणार नाही. त्याचबरोबर सांडगे जास्त काळ टिकणार नाही. जितकं कमी या मिश्रणामध्ये पाण्याचा वापर कराल तितके सांडगे जास्त टिकतील. फक्त भिजवण्यापुरता आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर यात जराही पाणी घालायचं नाहीये. डाळ आपल्याला अशीच वाटून घ्यायची आहे. तर इथे थोडी डाळ माझी वाटून झालेली आहे. अशी रवाळ वाटलेली आहे आणि त्याचा असा गोळा करून घेतलेला आहे. पाट्यावरच गोळा करून घ्यायचं, म्हणजे हे मिश्रण पाट्याला चिटकून राहत नाही, सर्व एकत्र होऊन जातं. तर पाहू शकता इथे असं बारीक रवा असतो तसं रवाळ असं मी वाटून घेतलेला आहे. त्याचा गोळा करायचा आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता उरलेली जी डाळ आहे ती सुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेणार आहे. डाळ चांगली भिजली गेल्यामुळे ती पाट्यावर सहज पटापट वाटली जाते आणि जास्त जोर सुद्धा द्यावा लागत नाही. त्यामुळे तुम्हाला ही पाट्यावर वाटण्याचा कंटाळा येणार नाही. आता ही डाळ सुद्धा वाटून झालेली आहे. आता ह्याचा सुद्धा मी तसाच गोळा करून घेणार आहे. अशाच पद्धतीने 3 वेळा थोडी थोडी करून मी ही सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. डाळी वाटून घेतल्यामुळे सांडग्यांची भाजी अशी घट्टसर पिठासारखी होत नाही. त्यात अख्खे सांडगे राहतात आणि मग भाजी खायला अजून चविष्ट लागते. त्याचबरोबर हे सांडगे तळून सुद्धा खाल्ल्यानंतर ते एकदम कुरकुरीत तयार होतात. त्यामुळे आपल्याला इथे रवाळ अशी डाळ वाटून घ्यायची आहे. पूर्ण डाळ इथे मी वाटून घेतलेली आहे. आता सांडग्यांसाठी मसाला तयार करून घेऊया, जे सांडग्यांना अजूनच जास्त चविष्ट बनवतील. पाट्यावरच मी घालणार आहे 2 चमचे अख्खे धणे, 2 चमचे जिरे, 25 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या, साधारण इथे 7 ते 8 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता.
आणि थोडं मीठ सुद्धा घालूया। डाळींमध्ये जर नंतर कमी वाटलं तर पुन्हा घालूया। इथे मी मीठ अगोदरच घातले जेणेकरून मिरची आणि लसूण आणि हे सर्व मसाले जे आहेत त्यांना पाणी सुटेल आणि पटकन हे चांगले बारीक वाटले जातील। डाळ भिजल्यानंतर आपण पुढची जीही प्रोसेस करू त्यात जराही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, तरच सांडगे जे आहेत ते जास्त काळ टिकतील, त्यांना बुरशी येणार नाही। जर जास्त पाण्याचा वापर इथे झाला तर सांडगे व्यवस्थित तयार होणार नाहीत, लवकर खराब होतील। तर आता आपण इथे मिरच्या सुद्धा अशा थोड्या ठेचून घ्यायच्या आणि हा सर्व मसाला आपल्याला एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे। तर इथे मी हा मसाला सुद्धा बारीक वाटून घेतलेला आहे। या मसाल्याचा सुद्धा गोळा करूया आणि वाटलेल्या डाळीमध्ये हा मसाला घालूया। आता पाट्यावरचं आपलं काम झालेलं आहे। पुढची प्रोसेस पाहूया। जी डाळ वाटलेली आहे त्यात इथे आपण घालूया 1 चमचा लाल तिखट रंगासाठी घातलेली आहे आणि अर्धा चमचा हळदी पावडर। आता हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घेऊया। मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजेच सांडगे चांगले चविष्ट लागतील। तर इथे मी हिरव्या मिरचीचा वापर सांडग्यांना चांगला तिखटपणा येण्यासाठी केलेला आहे आणि काश्मीरी मिरचीचा वापर सांडग्यांना रंग येण्यासाठी केलेला आहे। सर्व मसाले मी इथे मिक्स करून घेतलेले आहेत आणि आपण मिरची लसूण वाटताना सुद्धा मीठ घातलेलं ते सुद्धा आपण याच्यात घातलेलं आहे। जर कमी वाटलंच तर आता आपल्याला यात मीठ घालायचं आहे। थोडं टेस्ट करून पाहायचं आणि मीठ कमी वाटत असेल तर घालायचं। मला इथे कमी वाटतंय म्हणून मी मीठ घातलेलं आहे थोडं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आता पुन्हा मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला पाट्यावर ह्या डाळी वाटायच्या नसतील, पाटा नसेल किंवा कंटाळा येत असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, फक्त तुम्हाला रवाळ असं वाटायचं आहे। तर इथे हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे। ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया आणि सांडगे तयार करायला सुरुवात करूया। तर इथे आपण फक्त भिजवण्यासाठी पाणी वापरलेलं आहे, त्यानंतर डाळीमध्ये जराही पाणी वापरलेलं नाहीये। आणि आता हे सांडगे तोडताना सुद्धा आपल्याला हाताला पाणी लावायची गरज पडत नाही, कारण या डाळीमध्ये ऑलरेडी बऱ्या प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे हे मिश्रण पटकन हाताला चिटकत नाही। जर वाटलंच तर तुम्ही एकदम हलकसं हाताला पाणी लावून घेऊ शकता, पण गरज पडत नाही। जर वाटलं तरच लावा, गरज नसेल तर अजिबात पाणी लावू नका। तर इथे पाहू शकता मी एक कपडा अंथरलेला आहे। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्या मिश्रणाचा लांबसर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि पाची बोटांच्या मदतीने एकदम छोटे छोटे असे सांडगे तोडून घ्यायचे। भलेही हे छोटे छोटे सांडगे सुकल्यानंतर बारीक दिसतील, पण ते शिजताना पटकन शिजले जातील आणि शिजल्यानंतर ते पुन्हा त्याचा जो आकार आहे त्यातच येतील। जर तुम्ही मोठे मोठे सांडगे तोडून घेतलेत तर ते पटकन शिजणार नाहीत, शिजायला खूप वेळ लागेल। जर तुम्हाला या कपड्यावर सुकवायचं नसेल तर तुम्ही एका ताटाला तेल लावून त्यावर सुद्धा हे सांडगे तोडून घेऊ शकता। आता हे सांडगे आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत, पण एक दिवस मी फॅन खालीच सुकवून घेणार आहे, जेणेकरून या ओल्या मिश्रणावर अजिबात धूळ बसायला नको आणि दुसऱ्या दिवशी परातीत घालून उन्हामध्ये मी हे सांडगे सुकवणार आहे। घरातच फॅन खाली 1 दिवस आणि उन्हामध्ये 2 दिवस मी कडकडीत हे सांडगे सुकवून घेतलेले आहेत आणि मस्त आपले हे एकदम कुरकुरीत असे सांडगे तयार झालेले आहेत। तळून खाण्यासाठी किंवा भाजी करून खाण्यासाठी हे सांडगे तयार आहेत। जेव्हाही घरात भाजी नसेल त्यावेळीस हे सांडगे खूप उपयोगी येतात। तर तुम्ही सांडग्यांचा रंग सुद्धा पाहू शकता, मस्त एकदम लालसर सांडगे झालेले आहेत आणि वर्षभर साठवण्यासाठी हे सांडगे तयार झालेले आहेत। जर तुम्ही चांगले कडकडीत 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवलेत तर हे सांडगे जराही खराब होणार नाहीत, जराही बुरशी येणार नाही। चांगले हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवा, म्हणजे हे 2 वर्ष सुद्धा खराब होणार नाहीत। तर आजची ही वाळवणीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।